Hey student, how are you? So welcome back to the most easy subject, physics. Okay, easy subject याच्यासाठी म्हटलं की त्याचे जर कन्सेप्ट जर क्लिअर केले आपण आणि नेहमी नेहमी जर वाचत राहिलं तर विच इज द मोस्ट इझिएस्ट सब्जेक्ट ऑफ फिजिक्स. बाकीच्या सब्जेक्ट पेक्षा मोस्टली इझी आपण त्या सब्जेक्टला बनवू शकतो. नथिंग वरिंग अबाउट दॅट. In the previous session, we discussed about the classification of thermodynamics. Okay, आपण classification बघितले होते. In this classification, we discussed the reversible process, irreversible process, isothermal process, isobaric process, and the isochoric process. Okay, reversible, irreversible, isothermal process, then isochoric process, आयसोबारिक प्रोसेस. ओके, हे सगळे जे आपण सिस्टमचे जे क्लासिफिकेशन आहे थर्मोडायनामिक्सचे जे आहे ते सगळे सिस्टम आपण बघितले. तर दीज आर द सिस्टम, दीज आर द मेनी कन्सेप्ट विच यूज इन द थर्मोडायनामिक प्रोसेस. थर्मोडायनामिक प्रोसेस ॲज पर द प्रिव्हियस सेशन मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की दिस वन इज द सेशन विच इज कन्सर्निंग ओनली अँड ओनली फॉर द ट्रान्सफर ऑफ द हीट. हीट जेव्हा ट्रान्सफर होते किंवा गेनिंग होते त्यावेळेला त्या बॉडीचे टेम्परेचर इन्क्रीज होणे, डिक्रीज होणे, किंवा त्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे किंवा जे वर्क डन होते ती सिस्टीम कशा पद्धतीने आणि कोणावरती यूज करते, दॅट इज अ थोरोली स्टडी ऑफ द थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स इज नॉट अ सिंगल टर्म ऑर द विच इज नॉट अ स्मॉल पोर्शन ओव्हर हियर. हा एक लार्ज स्टडी आहे, मोठा एक टॉपिक आहे, त्याच्यातला आपला पार्शियल वन आपल्याला दिलेला आहे. तर म्हणून आपण ते बघणार आहोत की आतापर्यंत जे ज्या प्रोसेस बघितलेल्या आहेत त्या ऍडिशनल 2 प्रोसेस आपण बघणार आहोत, विच इज द अडियाबॅटिक प्रोसेस अँड द सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस आपण मागच्या वेळेस बघितलं होतं. वी आर डिस्कस अगेन अँड अगेन. पुन्हा आपण बघूया त्याला एक्झॅक्टली काय होतं ते. वी लुक आउट द अडियाबॅटिक प्रोसेस ओव्हर हियर. आता हे ज्या वेळेला प्रोसेसेस मध्ये एक्झॅक्टली काय होते हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत सेकंड लॉ पर्यंत तुम्ही पोहोचणार नाही. ओके, आता ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या प्रोसेस तुम्हाला एक्झॅक्टली प्रत्येक इच अँड एव्हरी प्रोसेसेस मध्ये व्हॉट विल बी द हॅपन इन द केस ऑफ द थर्मोडायनामिक्स ऑर द वर्क डन किंवा इंटरनल एनर्जी या कन्सर्निंग काय होते, तर जोपर्यंत ती गोष्ट समजणार नाही तोपर्यंत सेकंड लॉ तुम्हाला येणार नाही किंवा सेकंड लॉचा कन्सेप्ट तुम्हाला समजणार नाही. त्या छोट्या छोट्या टर्म्सनी आपण सेकंड लॉ पर्यंत जाणार आहोत. ठीक आहे, फर्स्ट ऑफ द लॉ आपण बघितलं होतं डेल्टा क्यू विच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. दॅट मीन्स दॅट की थोरोली विच इज एनर्जी विच इज गेन बाय द सिस्टीम, म्हणजे सिस्टीमनी जी एनर्जी गेनअप केली ती गेनअप जी एनर्जी आहे तर तो 2 पद्धतीने त्याला यूज करतो. दीज आर द 2 टाइप विच इज यूज बाय द सिस्टीम. ओके, फर्स्ट ऑफ द टाइप विच इज इन्क्रीज इन द इंटरनल एनर्जी. स्वतःची इंटरनल एनर्जी तो काय करतो, यूज करतो, इन्क्रीज करायला यूज करतो ती जी एनर्जी. अँड द रिमेनिंग विच इज वर्क डन ऑन सराउंडिंग. ठीक आहे, काही काम करायला यूज करतो. म्हणजे डेल्टा क्यू विच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा क्यू विच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. डेल्टा क्यू स्टँड्स फॉर हीट इज टू बी द गेन और लॉस म्हटलं चालते, पण या फर्स्ट लॉच्या कन्सर्निंग हीट सिस्टम मध्ये येऊन राहिली. ठीक आहे, तर गेन विच इज द हीट विच इज टू बी द गेन बाय द सिस्टम, दॅट इज डेल्टा क्यू. डेल्टा यू विच इज अ इंटरनल एनर्जी, विच इज अ इंटरनल एनर्जी. ठीक आहे, म्हणजे द सिस्टम विच इज यूज दिस ऑफ द गेनिंग एनर्जी ऑर द हीट एनर्जी टू इन्क्रीज इट्स इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी तो इन्क्रीज करण्यासाठी आपल्याला ही एनर्जी वापरतो. अँड द रिमेनिंग डब्ल्यू, डेल्टा डब्ल्यू, दॅट मीन्स दॅट इज अ वर्क डन ऑन द सराउंडिंग. काही काम करण्यासाठी वापरतो. तो डेल्टा क्यू विच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. ओके, आता we move on to the adiabatic process. There is the next classification of the thermodynamics. आता this one is the graph over here. The A to B पर्यंत there is a someone in the graph. The graph which is called as the P and the V graph. P and V graph त्याला म्हणतात. Okay, because of the graph which is between the
pressure and the volume. PI, which stands for the P of the initial, then PF, which stands for the pressure of the final, VI, which stands for the volume of the initial, and the VF, which is the volume of the final. म्हणजे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर फायनलचं व्हॉल्यूम काय राहते, विच रिप्रेझेंट आहे. ओके. आता बघा कशा पद्धतीचं तिथं अडियाबॅटिक मध्ये जे डेल्टा यू जो आहे किंवा डब्ल्यू आहे आणि क्यू आहे याच्या कन्सर्निंग अडियाबॅटिक प्रोसेस होणार आहे. डेल्टा यू अँड डेल्टा डब्ल्यू अँड क्यू द इंटरनल एनर्जी. आता ही जी अडियाबॅटिक आहे which is to be the thoroughly isolated, so there is no change at all. त्यामध्ये जी चेंज होतात हीटची जे चेंजेस आहेत, देर इज नो हीट चेंज ऍट ऑल. तुम्ही असं म्हणू शकता द सिस्टम इज द फुल्ली आयसोलेटेड ऍज विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. तसंही म्हणू शकता आयसोलेटेड म्हणजे हीट येणार नाही आणि हीट बाहेर जाणार नाही, दॅट इज विच इज कॉल्ड द आयसोलेट म्हणतात त्याला, किंवा थोरोली इन्सुलेटेड म्हटलं तरी चालते. The system is to be the insulated because of the heat never be enter or the never be outside. तर ती adiabatic प्रोसेस मध्ये ही प्रोसेस चालत राहते. there is no heat exchange or there is no temperature increase or the decrease over here. but आता प्रत्येक वेळेला the system जी आहे ही थोरोली आयसोलेट किंवा इन्सुलेट असणार याची हे नाही आहे, श्युअरिटी नाही आहे. ओके. but when there is some of the changes in the system also, so there is no time lag this one is the change which is to be the happen. ज्यावेळेला चेंजेस होतात तर तिथे वेळ सापडत नाही की टेम्परेचर इन्क्रीज करायला किंवा डिक्रीज करायला. ओके. दॅट्स वाय दिस सिच्युएशन इज टू बी द हॅपन. सो इन द अडियाबॅटिक प्रोसेस टेम्परेचरचं देवाणघेवाण किंवा टेम्परेचरचं अप अँड डाऊन फार कमी प्रमाणात होते, तर निग्लिजिबल होते, ऑलमोस्ट बी झिरो होते असं म्हटलं जाते. ओके. सो दॅट दे Q which is equal to the 0 in the case of adiabatic process. Q which is to be the 0. The internal energy and the heat absorbed होते ती almost be 0 राहते असं म्हटलं जाते. इंटरनल एनर्जीचे कन्सर्निंग आपण बोलत नाही, तर Q च्या बाबत बोलतोय. So Q is almost be 0 in the case of the adiabatic process. And this one in the case of the adiabatic process, the adiabatic process which is concerning the Q, then W, okay, then and the delta T, the temperature concern, okay, or delta T which is concerning with the internal energy delta U. ठीक आहे. आता ही जी adiabatic प्रोसेस आहे तर ड्यू टू द आयसोलेशन और द इन्सुलेशन ऑफ द सिस्टम there is no time to increase the temperature or to lower than the temperature or the verification of the temperature. याच्यामध्ये पॉसिबिलिटी नाही आहे कारण की सिस्टम इन्सुलेटेडच आहे. So Q which is to be the 0. Then when the system is to be the expand adiabatically, when the system which is to be the expand adiabatically, सिस्टम ज्या वेळेला एक्सपांड होते अडियाबॅटिकली, तर आपण प्रिव्हियस सेशन मध्ये किंवा बाकीच्या प्रोसेसेस मध्ये बघितलं होतं, इफ द सिस्टम एक्सपांड दॅट्स वाय, म्हणजे आपण काय म्हणून लागलं त्याला आपण म्हणू शकतो व्हॉल्यूम इज टू बी इन्क्रीजेस. व्हॉल्यूम काय झाला, इन्क्रीज झाला. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला नॅचरली आतमधलं टेम्परेचर आहे हे काय झालं, डिक्रीजेस झालं. अँड द इंटरनल एनर्जी विच इज ऑल्सो बी decreases. Okay, when the volume increases, if the system which is expand adiabatically जर त्या प्रोसेस नुसार the system expand झाली तर volume is to be increases. Okay, then the temperature naturally temperature increase होईल का, volume increases झाल्यावरती टेम्परेचर डिक्रीज होईल. Okay, that's why the delta U internal energy is also decreases. Okay, the work done which is by the gas or by the system work done झाल्यामुळे सो डेल्टा डब्ल्यू हा काय झाला, पॉझिटिव्ह झाला. आपण ह्या सगळ्या जे टर्म्स आहेत प्रिव्हियस सेक्शन मध्ये बाकीच्या प्रोसेसेस मध्ये बघितलं आहे की डेल्टा यू पॉझिटिव्ह कसा होतो, डेल्टा यू निगेटिव्ह कसा होतो, यू कसा पॉझिटिव्ह होतो आणि यू कसा निगेटिव्ह होतो. ओके, एकदम सिंपल प्रोसेस आहे. बघा, व्हॉल्यूम इन्क्रीजेस, व्हॉल्यूम ज्या वेळेला इन्क्रीज होते तर एक्सपांड होतो किंवा वाढतात किंवा गॅस वाढतो,
त्यावेळेला टेम्परेचर काय होते किंवा इंटरनल एनर्जी काय होते त्याची लोअर होते. टेम्परेचर डिक्रीज झालं याचाच अर्थ काय झाला म्हणजे गॅसचं जर टेम्परेचर डिक्रीज झाला तर इंटरनल एनर्जी सुद्धा त्याची डिक्रीज होणार. ठीक आहे. सो व्हॉल्यूम इफ इट इज increases the temperature decreases. In concerning of that we can say that delta U which is to be the decreases. That's why delta W there is some work done by the gas, there is some work done by the system. So delta U delta W which is to be the positive. Delta W काय झाला पॉझिटिव्ह झाला. Then in the case of the reverse and vice versa असं म्हटलं तरी चालते. Look out these. If the volume decreases, volume compress झाला, volume decrease झाला, गॅस दाबला गेला किंवा गॅस कॉम्प्रेस झाला तर आपल्याला काय होईल नॅचरली the temperature of the system is to be increases. सिस्टीम काय झाली इन्क्रीज झाली त्याचं टेम्परेचर काय झालं नॅचरली टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे इंटरनल एनर्जी which is to be also increases. Vice versa. याच्याच उलट होईल. ओके. If the volume is decreases volume कसं होणार आहे तर when we compress the gas by the weightless frictionless piston. ठीक आहे. पिस्टननी ज्या वेळेला आपण व्हॉल्यूम कमी करायचा प्रयत्न करतो एका सिस्टीमचा तर व्हॉल्यूम काय होणार आहे कमी होणार आहे. दॅट्स वाय the temperature is also increases because the kinetic energy of the gas is to be the increases, the friction is to be the increases, and the friction power is to be the increases by the molecule. That's why the temperature is also increases, and the delta, the internal energy of the system in concerning of that is also increases. एकदम सोपं आहे. तर त्याच्या कन्सर्निंग फक्त आपल्याला माहिती पाहिजे व्हॉल्यूम इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो. ठीक आहे. सो थोडंही डिपेंड्स अपॉन व्हॉल्यूम वरती की व्हॉल्यूम जर डिक्रीज होत असेल व्हॉल्यूम जर इन्क्रीज होत असेल तर नॅचरली त्याच्या कन्सर्निंग टेम्परेचर अँड द डेल्टा टी विच इज टू बी हॅपन. सो दिस वन प्रोसेस विच इज हॅपन इन दिस adiabatic process which is a simple one process over here. Next procedure is the cyclic process. Okay, cycle one repeat. Okay, so in this process we look out the graph over here. The system will be changes from the A to B, but when A to B is to be in the first phase and the system is goes back to the repeat A position, that means that in this cyclic process initial stage which is equal to the final stage. That means that in this cyclic process this one system which is returned back to its original position or the initial position. System काय करेल चेंज जरूर करेल पण after some time it comes back again to its original or the initial position. That means that the A and the B stage which is to be the same, the stage A and the stage B which is to be the same. So there is no heat exchange at all. So that's why the internal energy which is to be the zero. Internal energy काय होणार आहे सायक्लिक प्रोसेस मध्ये देयर इज नो चेंजेस ॲट ऑल. देयर इज नो चेंजेस ॲट ऑल. लेट्स मूव आउट टू द वन स्टेप अहेड टुवर्ड द सेकंड लॉ ऑफ द थर्मोडायनामिक्स. त्याच्या कन्सर्निंग आपण आतापर्यंत क्लासिफिकेशन ऑफ द थर्मोडायनामिक्स पाहिले त्याची प्रोसेसेस बघितले. सो वी मूव द वन स्टेप अहेड विच इज अ हीट इंजिन. ओके, हीट इंजिन म्हणजे आपण जनरली इंजिन कशा पद्धतीने काम करत असते त्या कन्सर्निंग आपण बघणार आहोत विच इज कॉल्ड द हीट इंजिन. ओके, सो दिस वन इज द हीट इंजिन अँड द थर्मोडायनामिक विच इज क्लोजली रिलेटेड टू इच अदर. एकमेकाच्या रिलेट आहेत. ठीक आहे. आता हे कसे रिलेट आहे ते आपण बघूया. कशा कन्सर्निंग त्याचे आतमधले कसे कंपार्टमेंट्स आहेत ते पण बघूया. कसे सेक्शन आहेत आणि त्याचं वर्किंग कसं आहे ते पण आपण बघणार आहोत. First of all, in the thermodynamic process, we discussed the many much this one processes over here. या प्रोसेस मध्ये तुम्ही ऑब्झर्व केलं असाल की डेल्टा यू अँड द क्यू अँड द डब्ल्यू एकमेकाच्या को रिलेट आहेत. ठीक आहे. डेल्टा यू विच इज द इंटरनल एनर्जी, क्यू विच इज टू बी द हीट ऍब्सॉर्ब और द रिलीज अँड द वर्क डन ओव्हर हियर. That means that
when the heat which is to be the absorbed or the release, there is some work done. काय म्हणाल, एक काम होतंय, there is some work done. This one is the correlated to each other. This one is the, आपण सगळ्या गोष्टी जे बघितल्या होत्या त्या सगळ्या सायक्लिक प्रोसेस, आयसोथर्मल, अडियाबॅटिक, आयसोबारिक, आयसोपोरिक प्रोसेस मध्ये या सगळ्या काही गोष्टी देर इज अ वर्क डन विच इज टू बी द मेजर ओपनिंग. ओके, सेम एज टू बी द हीट इंजिन. पहिल्यांदा आपण समजून घेऊ की हीट इंजिनचे कसे कसे पार्ट्स असतात. फर्स्ट वी लुक आउट द रेड पार्ट वर, दॅट इज अ हॉट कंपार्टमेंट ऑर हॉट रिझर्वायर असं म्हणतात चालते. हॉट रिझर्वायर म्हणजे टेम्परेचर विच इज टू बी द व्हेरी मच इन्क्रीज. देन lower one section which is a blue color one section which is called as the cold region or the cold reservoir. Okay, now we see the observe this one is the arrow over here. Arrow आपण बघून राहिला, arrow which represent the engine function असं म्हणतात तरी. That is not a particular figure of the diagram, figure of the engine also, but this one arrow which represent the engine. Okay, engine कशा पद्धतीने वर्क करतं, this one is the process. Okay, which include the piston also, frictionless piston also. तर त्या मशीन मध्ये या सगळ्या काही गोष्टी असणार आहेत. ठीक आहे. There is a hot reservoir and the cold reservoir, and the W that means clearly say that there is a work done. Okay, आपण जसं बघितलं होतं डेल्टा Q which is equal to delta U plus delta, on this one basis we carried out to the second law of the thermodynamics. ठीक आहे. So in this process when the gas which is to be the heat absorbed from the hot reservoir, जी आतमध्ये सिस्टम आहे, नॅचरली त्या सिस्टम मध्ये गॅस असणार आहे, तर ती जी सिस्टम विच इज टू बी द हीट absorbed बाय द हॉट रिझर्वायर. या हॉट रिझर्वायर मधनं जी हीट absorb केली जाते सिस्टमनी और गॅस. ओके, दॅट इज द हीट इज टू बी द absorbed, दॅट इज QH फ्रॉम द हॉट रिझर्वायर which stands for QH. ठीक आहे. Then बघा, जेव्हा हीट absorb केली जाते which is absorbed by the system or the extract by the system असं म्हटलं तरी जातं. ठीक आहे. So some of its energy or the some of its heat which is to be the released into the cold region. ठीक आहे. पूर्ण आपण 100% हे म्हणू शकत नाही. Some of its partial, partly असं म्हणतात सांगते. So some of it heat which is released to the colder region, म्हणजे जो कोल्ड रिझर्वायर आहे त्याच्यामध्ये हीट काय केली जाते, डिलिव्हर केली जाते. And some of the part which is to be the said to be the work done, काही पार्ट कडनं वर्क डन करून घेतल्या जाते. ठीक आहे. बघा, some of the heat which is extracted by the hot reservoir and the some of the heat or the partial heat which is to be the released into the colder region, and the some of heat which is to be the used for the work done, that is the W. That is a function of the heat engine, is nothing down. म्हणजे इतकं सोपं आहे की हीट ऍब्सॉर्ब करणे, काही जो भाग आहे तो भाग रिलीज करणे, आणि काही भाग जो आहे इंटरनल एनर्जीचा which is used for the work done only. Now here we can say that the total energy which is provided to the system Q which is equal to QH plus QC. The total energy which is supplied to the system Q, the QH, that means that the absorbed or the extracted heat by the system QH, and the transfer some of its partial heat which is transferred to the cold reservoir. This one is the hot reservoir and this one is the cold reservoir. So that Q which is equal to QH plus QC. The total energy which is divided into the extract by the hot reservoir and the release some of its energy to the cold reservoir. So we can say that Q which is equal to QH plus QC. So in this process there is some work done. In this process there is some work done. So what we can say that W which is equal to QH minus QC. जेवढी एनर्जी त्याने एक्स्ट्रॅक्ट केली बाय द हॉट रिझर्वायर, त्याच्यामधनं कोल्ड एनर्जी, जी कोल्ड रिझर्वायरला जी एनर्जी ट्रान्सफर होते त्याचा जो डिफरन्स आहे, नॅचरली त्याला आपण काय म्हणणार, W, दॅट इज द वर्क डन.
So W we can say that W which is equal to QH minus QC. So let explain again. वर्क डन कशाला म्हणायचं? वर्क डन कसं असतं बघा, जेवढी एनर्जी त्यांनी ऍब्सॉर्ब केली और एक्सट्रॅक्ट केली बाय द हॉट रिझर्वायर त्याला काय म्हणतो आपण? QH. ठीक आहे. आणि सम ऑफ इट्स पार्शियल एनर्जी विच इज ट्रान्सफर टू द कोल्ड रिझर्वायर बाय फंक्शनिंग देम. सो कोल्ड रिझर्वायरला QC च्या कन्सर्निंग त्याने ट्रान्सफर केली. दिस वन एग्री. सो रिमेनिंग एनर्जी विच इज यूज बाय द वर्क डन. ठीक है. So W which is equal to QH minus QC. So this one is the heat engine function. Okay. So naturally in this concerning eta which is a coefficient